ब्रेक नंतर वास्तुकरी तथास्तूमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. विनयजी, मृणालजी, आता तुमच्या बरोबर आम्ही पूर्ण घरातून फिरलो. तुम्ही छान, बेडरूम छान आहे, सगळं छान आहे, स्वयंपाकघर छान आहे, पण मला देवघरच कुठे दिसलं नाही. असं का? देवघर नाहीये म्हणजे समोर आल्या मोठा गणपतीच्या. हो, पण देव्हारा किंवा पण देवघर असं खास केलेलं नाही, कारण आम्ही दोघेही जण असं रोज सकाळी उठून पूजा करणे वगैरे असं काही करत नाही. अच्छा, म्हणजे तुम्ही देव मानत नाही का? काम ही देवपूजा असं मानणारे आम्ही दोघेही आहोत. त्यामुळे आतापर्यंत जे काही आम्ही काम करत आलेलो आहोत त्या कामाचा तितका आनंद आम्हाला मिळतो की तीच देवपूजा असल्याप्रमाणे मी कामामध्ये रममाण झालेलो आहे. सर, याविषयी तुम्ही काहीतरी सांगा, घराच्या देवघराविषयी. हल्लीच्या युगामध्ये देवाचं फक्त पार्थिव पूजा करणं हे फक्त अपेक्षित नाही आहे. आणि पार्थिव पूजा ही अध्यात्मामध्ये सगळ्यात शेवटचं ठेवलेलं आहे. मानसिक पूजा किंवा जपाच्याही पलीकडे जे अस्तित्व आहे परमेश्वराचं, ते जे स्वामी समर्थांनी म्हटलं आहे किंवा रामदास स्वामींनी म्हटलं आहे की अनंता तुला कसेरे नमावे, अनंता तुला कसेरे बघा. तो देव काही फक्त त्या मूर्तीचे असं नाही, पण अध्ययन किंवा आपल्या एक पलीकडे काहीतरी सत्ता आहे याची जाणीव असणं हेच परिपूर्ण आहे. मग ते तुमच्या वास्तूमध्ये फिरताना त्या स्पंदन लहरी जाणवतात, शुभ लहरी जाणवतात. तुम्ही गॉड फिअरिंग नक्कीच आहात की कोणाचं वाईट करू नये, कर्मामध्येच देव असावा, ह्या गोष्टी पण सफिशियंट आहेत. म्हणजे हृदयात देव आहे असं म्हटलं तरी चालेल. त्यांना दिसतं की ज्यांच्यासाठी आपण काम करतोय त्यांना त्याचे गुण मिळावे, त्यांचं यश मिळावं, इकॉनॉमिकल सेल करता तुम्ही जागेचा, यातच मला देव दिसतो. हां, कारण ते सिव्हिल इंजिनियर आहेत. मग तुम्ही वास्तुशास्त्राचा तुमच्या व्यवसायात उपयोग करता का? करतो ना मी. आता सध्या तर आता खूपच सगळी लोक जागृत झाल्यामुळे वास्तुशास्त्रासाठी की छोटे जरी आम्ही घर केलं तरी ते वास्तुशास्त्राला स्मरून आणि त्याचा अभ्यास करून त्याप्रमाणे आम्ही डिझाईन करतो. ना मी जरी सिव्हिल इंजिनियर असलो तरी कोल्हापूरमध्ये मी आर्किटेक्ट म्हणून काम करतो. आणि जेवढी माझी प्रोजेक्ट आता झालेली आहेत, एक 55 प्रोजेक्ट, त्याच्यामध्ये मी जे प्लॅन करतो आहे ते वास्तुशास्त्रात धरून आता करतो आणि त्याचा मला अनुभवही खूप चांगला यायला लागलेला. आता तर सध्या मी आत्ता नवीन एक प्लॅन केलेला आहे की जी इमारत आम्ही देवघर पाणांपाशी आम्ही करू आता नवीन. त्याच्यामध्ये ब्रह्मस्थान जे मोकळं लागतं वास्तूमध्ये, तर आम्ही 40 फ्लॅटची मी डिझाईन केलेलं आहे आणि 40च्या 40 फ्लॅटसाठी ब्रह्मस्थान माझं मोकळं. म्हणजे फ्लॅट्समध्ये वास्तुशास्त्राचा वापर काही वेळेला करता येत नाही, पण तुमच्या बिल्डिंग मध्ये तुम्ही वास्तुशास्त्राचा आधार घेऊन किंवा वापर करून वास्तुशास्त्रीय दृष्ट्या त्यांनी फ्लॅट तयार केले. हे लोकाभिमुख किंवा जनहित ज्याच्यामध्ये आलं आहे हे तुमच्या मनामध्ये कुठून आलं सांगू का? की तुमची जी सुंदर वास्तू आहे दिशा रचनेनुसार जी ज्या घरामध्ये तुम्ही राहतात त्यातल्या स्पंदन लहरी तुमच्या मनावरती परिणाम होतात. तुमची पत्रिका जी मी बघतो आहे मिसेसची आपल्या, हां, त्याही मला वाटतं योगा आणि रेकीमध्ये तुम्ही योगासनं पण शिकले आहे, करतो आम्ही नियमित आणि थोडा अध्यात्माकडे कल आहे. संगीत म्हणा किंवा हे सगळं का बरं होतं माहिती का मॅडम? तुमच्या घरामध्ये तशी जर ऊर्जा असेल तर आपोआप तुम्ही कला, शास्त्र, थोडंसं ऑकल्ट सायन्स, थोडंसं संवेदनशील वातावरण याच्यामध्ये रमवणं असतो. नाही तर माणूस फक्त पोटासाठी हे श्रम करण्यामध्ये दबून जातो. पण पुरेपूर ऊर्जा असेल तर आपोआप त्याचा फायदा आपल्या प्लॅनिंगमध्ये येत असतो. त्याचप्रमाणे तुमच्या पत्रिकेत सुद्धा कर्मस्थानामध्ये दशमस्थानामध्ये हर्षल आहे आणि हर्षल हा इंट्युशनसाठी तुम्हाला नेहमी यू विल हॅव टू टेक अ फील की अरे चांगलं मी कसं देईन. तुम्ही फक्त डोक्याच्या विचारांमध्ये नसता, तुम्ही हृदयाने काम करता, तो एक भाग आहे. आणि चतुर्थ स्थानामध्ये गुरु, बुध, रवी आणि मंगळ चतुर्थ स्थान हे गृहस्थानाचं असतं. मंगळ चतुर्थ स्थानात आहे त्यामुळे तुमच्या घराचा दरवाजा हा दक्षिणेला मंगळाच्या दिशेला आपोआप आलेला आहे. बुध चतुर्थ स्थानात आहे म्हणून बुधाची जी उत्तर बाजू आहे ते उत्तरेला तुमचा दरवाजाचं स्थान आलं, पण मंगळाच्या दिशेला बाहेर पडत आहे. त्याचबरोबर गुरु आहे आणि रवी आहे, त्यामुळे घरामध्ये एक आध्यात्मिक वातावरण आहे. म्हणजे पार्थिव फोटो नसतील पण हृदय अवकाशामध्ये तुमच्या घरामध्ये जे बघितलं की इनफ स्पेस सोडली. यांच्या घरात फिरताना मला अजून एक जाणवलं
इथे या लिव्हिंग रूम मध्ये तर घड्याळ कुठे नाहीच आहे, पण पूर्ण घरात कुठे घड्याळ दिसलं नाही. तर असं का, आणि घड्याळ म्हणजे नसावं घरात का असावं, असं काय वास्तुशास्त्र? की घड्याळ जर मोठं लावलं भिंतीला तर कुठल्या बाजूला लावावं? कसं आहे, घड्याळ हा वेस्टर्न सायन्समध्ये टाइम सेन्सशी आहे आणि आपल्या भारतभूमीमध्ये घड्याळ एक कॉन्शियसनेससाठी आहे. आपलं घड्याळ कुठलं माहिती आहे का? ऋतू, नक्षत्र, घटिका, पळिका, सूर्य, चंद्र यांचे सगळे जे अंतर्भाव आहेत ते जास्त महत्त्वाचे. वेस्टर्न सायन्समध्ये तुम्ही फक्त 12 तास आणि 24 तास विभागणी करताय. आपल्याकडे पंचतत्वामध्ये जसे दिशांमध्ये आणि पंचांग आणि पंचांगाचे अजून ब्रेक आपण करतोय, घटिका आणि पळिका मिनी सेकंड्सपर्यंत आपण चाललो. तेच आपलं घड्याळ. आपलं घड्याळ असं की आपण चाहूल घेतो, अरे मला चांगलं वाटतंय तर मी बाहेर पडतो, नक्षत्र बघतो, वेळ बघतो आणि आपण कामाला बसतो. ते खरं घड्याळ. सो माणूस हा संवेदनशील व्हायला लागला आहे. तर संवेदनशीलतेकडे जाऊन त्यांनी भान ठेवलं पाहिजे समयाचं. समय म्हणजे फक्त ते 24 तासापुरतं नसून त्याचे अजून जे छोटे छोटे विभाग केले ते आपल्याकडे योग म्हणून आपल्याकडे वास्तू योग अनुकूल आहे की नाही, प्रवासाला निघायचं तर अनुकूल वेळ बघून करतोय की नाही, त्या सगळ्याचा भाव केलाय ते खरं घड्याळ. ते त्यांच्या मनामध्ये हृदयामध्ये असलं पाहिजे. तुम्हाला अजून काय सरांना वास्तुशास्त्रीय दृष्ट्या विचारायचं असेल तर? प्रश्न असा असतो की आम्ही जेव्हा लेआउट करतो, म्हणजे एक वास्तू डिझाईन करत असताना तिचं वास्तुशास्त्र आपल्याला बघता येतं. पण एक 5 एकर जागा मी डेव्हलप केली किंवा 7 एकर जागा डेव्हलप केली की त्याच्यामध्ये जे रस्ते करतो त्याच्यामध्ये प्रत्येक प्लॉटला मला पूर्वाभिमुख त्याला जागा करून देणं किंवा उत्तरावरून करून देणं हे काय शक्य होत नाही. तर त्यामध्ये काही प्लॉट असे येतात की जे दक्षिणाभिमुखी असतात किंवा पश्चिमाभिमुखी असतात. तर ते का होईल? कारण बऱ्याच ठिकाणी आता वाचण्यात असं त्यांनी दिलेलं असतं की दक्षिणाभिमुख घेऊ नका, पश्चिमाभिमुख घेऊ नका. मग एवढा मोठा लेआउट केला तर त्यात काही प्लॉट हे तसे असणारच आहे. ते काय आम्ही टाळू शकत कसं डावजूकरजी तुम्हाला टाउन प्लॅनिंगमध्ये, बिल्डिंग प्लॅनिंगमध्ये किंवा तुमचं छोटे खाली जे काही रचना केली असेल, नगर रचना असेल, त्यामध्ये कुठली जागा कोणासाठी अनुकूल आहे हे बघा. त्यामुळे आपली प्रत्येक वस्तू कोणाला कोणासाठी तरीच बनलेली असते आणि घराचा योग असतो हा त्याला जो अनुकूलता आहे त्यानुसारच घर मिळत असतं. मी जरी ठरवलं माझ्याकडे लाखो आणि करोडो रुपये मिळाले म्हणून मी डिमांड करीन ते घर मला मिळेल असं आजपर्यंत कोणाचं झालं नाहीये. म्हणजे व्यक्ती परत्वे वास्तुशास्त्र बदलत जातं. तो योग, वास्तू योग असला पाहिजे. आणि तो योग येण्यासाठी तुमची उपासना असली पाहिजे. ती उपासना म्हणजे काय बरं, तर जास्तीत जास्त निसर्गाच्या अनुकूल आपण कसं जगायचं तीच उपासना, वेगळं काय नाही. त्यामुळे व्यक्ती, वास्तू आणि व्यवसाय या तिघांची सांगड घेऊन आपण घराची निवड केली पाहिजे. कारण तुमच्या जर मी घरामध्ये बघितलं, स्वयंपाकघरामध्ये अग्नी आहे आणि बेसिनही बाजूला आहे, डायनिंग टेबलही आहे, हे सगळं व्यवस्थित आहे. परंतु तुमचं घर हे दक्षिण आग्नेय ह्या विभागाला गेलेलं आहे आणि घराचा दक्षिण हा टेरेसमध्ये कट झालेला आहे. त्यामुळे बाहेरच्या बाजूला छोटंसं तुमच्याकडे अनुकूलता आहे, यज्ञकुंड ठेवा, अग्निहोत्र करा किंवा तुळस लावा, तिथे दिवा लावा, दीपपूजन करा. याचा तुमच्या घराला फायदा होईल. आग्नेय बाजूला तुमच्या नैऋत्य बेडरूममध्ये तुमचा बेड आहे, पण जसं मी सांगितलं की पूर्वेला डोकं आलेलाच आहे, पश्चिमेला पाय आहेत, खिडक्या तुम्ही दक्षिणेच्या बंद केलेल्या आहेत, पण तिथे आरसे जास्त झाले आहेत. ते आरसे झोपताना तरी बंद करा. त्याचप्रमाणे तुमची जी दुसरी बेडरूम आहे जी आधी तुमची स्वतःसाठी वापरली, तेव्हा ती बेडरूम त्याचा वापर तुम्ही करायचा करत्या पुरुषासाठी, तेव्हा वहिनींना जास्ती बाहेर जायला लागलं. कारण काय, हा पार्ट घराचा वहिनीचं नाव आहे. पण तेच आता तुम्ही गेस्टसाठी किंवा मुलांसाठी केल्यावरती तुमची स्टॅबिलिटी या कोल्हापुरातली वाढलेली आहे, कोल्हापुरातली प्रगती वाढलेली आहे. त्यानंतर तुमचं जे सेकंड लिव्हिंग आहे, बैठकीची खोली, तिथे जसं मी सांगितलं डायनिंग टेबलच्या बाजूला एक पाण्याचा कलश तुम्ही ठेवला. त्याच्यामध्ये पिवळी फुलं, उत्तर दिशा जी आहे ती गुरुतत्वाशी निगडीत आहे, बुधतत्वाशी निगडीत आहे, ईशान्य आणि बुध. ते पिवळी फुलं पाण्यामध्ये ठेवा, 2 शाळीग्राम, 3 रुद्राक्ष ठेवा. त्याचा तुम्हाला त्या जलतत्वाचा फायदा घ्या. आणि त्यानंतर जो तुमच्या उत्तर भागामध्ये जो जिना आलेला आहे, त्या जिना हा थोडंसं एक डॅमेजिंग झालेला आहे. म्हणून तिथली जी स्टेबल एनर्जी झाली आहे ती डायव्हर्ट करण्यासाठी तिथे तुम्ही असंच मंगल कलश किंवा जे गंगाळ आहे ते ठेवा आणि थोड्या वरच्या बाजूला आरसे लावा की ती ऊर्जा डायल्यूट करण्यासाठी. आणि वास्तू दिग्दोष शासक यंत्र, पिरॅमिड याचा अवलंब करा की ती ऊर्जा तुमची डायव्हर्ट व्हावी, डायल्यूट व्हावी. जिना उत्तरेला आल्यामुळे ते कमी, त्याचा परिणाम कमीत कमी व्हावा.
आणि तुमचं अध्ययन कक्ष ईशान्येला आलेलंच आहे, तेही सुंदर आहे. तिथे जी तुम्हाला प्रेरणास्थान असेल, जे काही असेल, तुम्ही कुठले कलाकार असतील तुमचं प्रेरणास्थान, कुठलं चित्र असेल, कुठलं दैवत असेल किंवा कुठलं जे आपल्याला आवडतं ते तिथे डिस्प्ले करा. आणि जसं मंगल कलश जो आपण करतो मार्गशीर्षातल्या गुरुवारमध्ये ते कलश ठेवतो, तो जलतत्वाशी निगडीत उपाय आहे. तर तो मंगल कलश तिथे ठेवा. तिथे विष्णूची उपासना जे करतात, लक्ष्मीची उपासना करतात, ते त्या मंगल कलशाचं पूजन करतात, तो तिथे ठेवा. त्यामुळे घरामध्ये वायुतत्व, जलतत्व, अग्नितत्व, अवकाश तत्व आणि पृथ्वी तत्व या पंचतत्वांची संगत त्या त्या दिशेला येईल आणि आपोआपच आणि कलश रूपी देवही त्यांच्या घरात येईल. दैवत येईल. ओके, असा उपयोग. त्यामुळे तुमच्या घरात जे सुंदर घर आहे त्याच्यामध्ये अजून चांगल्या शुभ स्पंदन लहरी, तो सुयोग आपोआप घरामध्ये निर्माण होतो. सर, आता आपली कार्यक्रम संपवण्याची वेळ झालेली आहे. तर आपल्या प्रथेप्रमाणे वास्तुशिल्पशास्त्र हे मंदार घैसास यांचं पुस्तक आपण ते तुम्हाला देणार आहेत. आपल्या सगळ्यांना याचा लाभ मिळावा ही अपेक्षा. चॅनल बी तर्फे वास्तुकरी तथास्तु ह्या कार्यक्रमासाठी आत्ता जी आमच्याकडे सर्व टीम आली आणि त्याच्याबद्दल आम्ही बी चॅनलचे आणि त्या टीमचे आभार मानतो. वास्तुकरी तथास्तु हा वास्तूवरती अवलंबित असलेला कार्यक्रम की जो माझ्या धंद्याशी निगडीत आहे. मी स्वतः आर्किटेक्ट आणि बिल्डर डेव्हलपर असल्यामुळे मी सुद्धा ह्या सगळ्या कन्स्ट्रक्शनमध्ये आमच्या सध्याच्या वास्तूच्या नियमांप्रमाणे प्लॅनिंग करत असतो. तर माननीय मंदार घैसासजी यांनी जी काय आम्हाला मोलाची माहिती दिली की माझ्याचप्रमाणे माझ्यासारख्या हा कार्यक्रम बघत असणाऱ्या आपल्या सर्व रसिकांना खूप मोलाची ठरणार याची मला खात्री आहे. की मला सुद्धा बऱ्याच गोष्टी माहिती नव्हत्या, त्या आज त्यांच्याकडनं समजल्या किंवा बारीक बारीक मुद्दे जे काही वास्तूमधले होते की ज्याच्यामुळे सुधारणा वास्तूमध्ये कशी करता येईल ह्या गोष्टींची माहिती आम्हाला खूप छान दिली. वास्तुकरी तथास्तूमध्ये हा एपिसोड आपण इथेच संपवतोय. पुन्हा भेटूया याच दिवशी याच वेळेला वास्तुकरी तथास्तूमध्ये.